नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मांदरकर. शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने 3 जून 2026 रोजी रुपये 2 लाख पर्यंतची कर्जमाफीचा जी आर या ठिकाणी प्रकाशित केलेला आहे. आता ही कर्जमाफी रुपये 2 लाख पर्यंतची या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तसेच नियमित कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान सुद्धा या ठिकाणी ते देणार आहे. आता नेमकी ही कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदान कोणत्या बँकेचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया. शेतकरी मित्रांनो, हा जी आर आहे. या जी आर मध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे, सदर योजना शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, आता राष्ट्रीयकृत बँका कोणत्या, जसं की SBI, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया इत्यादी ह्या ज्या बँका आहेत ह्या राष्ट्रीयकृत बँका आहेत. तर या बँकेमधून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे त्यांचे कर्ज या ठिकाणी माफ होईल. त्यानंतर खाजगी बँका जसे की HDFC बँक, ICICI बँक, ऍक्सिस बँक अशा ह्या ज्या बँका आहेत ह्या खाजगी बँका आहेत. या बँकेचे सुद्धा कर्ज या ठिकाणी माफ होईल. त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँका, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडून घेतलेल्या कर्जास लागू राहील. म्हणजे या बँकेकडून जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर या ठिकाणी हे कर्ज या ठिकाणी माफ होईल. राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील या ठिकाणी ही योजना या ठिकाणी लागू राहणार आहे. म्हणजे ज्या कृषी पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था ज्या आहेत त्यांनी स्वतःच्या निधीतून जर हा कर्ज पुरवठा जर केलेला असेल तर त्या कर्जदारांनाच या ठिकाणी ही कर्जमाफी या ठिकाणी मिळणार आहे. आता या ठिकाणी काही शेतकरी म्हणत असाल की आम्ही पतसंस्थेकडून या ठिकाणी कर्ज घेतलेलं आहे, हे कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे का? तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पतसंस्थेतून कर्ज घेतलेलं असेल तर या ठिकाणी हे कर्ज माफ होणार नाही. कारण GR मध्ये ज्या बँका या ठिकाणी बँकाची नावं या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे त्याच बँकेचे कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे. पतसंस्थेतून घेतलेले कर्ज तुम्हाला या ठिकाणी माफ होणार नाही. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, कोणत्या बँकेकडून घेतलेले कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे त्या संदर्भाची होती महत्वपूर्ण माहिती. असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान, जय किसान.